लहान मुलं भाज्या खात नाहीत किंवा त्यांच्या टिफिनला काय बनवायचं असा जर प्रश्न पडत असेल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज मी एका पराठ्यातून 3 पराठे करून घेतले आहेत। मुलांसाठी वेगळं आणि नवीन असं भाज्यांच्या स्टफिंगचं त्रिकोणी पराठे आज बघणार आहोत आपण। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एका चपातीतून आज आपण 3 पराठे लाटून घेणार आहोत। तर आज मी माझ्या मुलींसाठी पौष्टिक असे व्हेजिटेबल्स पराठे करणार आहे इथे, आणि तीच रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे। इथे मी साधारण 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे, 1 चमचा तीळ घालून घेतले आहेत। पिठामध्ये तीळ आणि मीठ सगळ्या बाजूने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला सॉफ्ट असा डो बनवायचा आहे। आणि जास्त अगदी घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असा सेमी डो करायचा आहे आपल्याला। आणि इथे मी पीठ मळून घेतलं आहे। पीठ इथे बघू शकता किती सॉफ्ट असा झाला आहे। तर पीठ आपलं छान सॉफ्ट झालं आहे, तर आपण 10 मिनिटांसाठी त्याला झाकण लावून ठेवून देऊया। तर इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत। भाज्या मी इथे कोबी घेतला आहे आणि 4 ते 5 गाजर घेतले आहेत, 1 शिमला मिरची घेतले आहेत, 3 उकडून घेतलेले बटाटे घेतले आहेत। तर इथे मी थोडीशी कोबी चिरून घेणार आहे। कोबीचा माप घ्यायचा म्हटलं तर आपण साधारण 1 वाटीभर एवढी कोबी घेणार आहोत। तर इथे कोबीचे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि कोबीचे काप करून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला शिमला मिरचीचेही मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत, आणि हे सर्व काप आपण चॉपरमध्ये बारीक चिरून घेणार आहोत। तर मी ते एक चॉपर घेतला आहे, हे सर्व काप या चॉपरमध्ये घालून घेणार आहे आणि एकदम बारीक असे चिरून घेणार आहेत, जेणेकरून मुलांना कळणारही नाही यामध्ये कोबी आणि शिमला मिरची घातली आहे। अशा पद्धतीने आपण तर कोबी आणि शिमला मिरची चॉपरमध्ये छान चिरून झाला आहे। तर इथे बघू शकता अगदी बारीक असं मी चिरून घेतलं आहे। तर मी तुम्हाला एक थोडं चमच्याने दाखवते कितपत बारीक चिरून घेतलं आहे। तर अशा पद्धतीने अगदी बारीक असं चिरून घेतलं आहे। तर आपण हे चिरलेलं सगळं एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। बटाट्याची साल मी काढून घेतली आहे आणि खिसणीच्या साहाय्याने सर्व बटाटे खिसून घेणार आहेत। आणि बटाटे खिसून झाल्यानंतर आपण आता गाजरही खिसून घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता की अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य खिसून घेतले आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 1 चमचे रेड चिली फ्लेक्स घातले आहेत आणि मिक्स ऑर्गॅनिक 1 चमचाभर घालून घेतले आहेत। आणि इथे मी 1 चमचा सोया सॉस घालून घेणार आहे। आणि आता आपण यामध्ये चीज घालून घेणार आहोत। चीज मी इथे अमूलचं घेतलं आहे आणि 2 मोठे क्यूब्स घेतले आहेत, आणि तेही आपण हे यात पूर्ण घालून घेणार आहोत। हे जिन्नस सगळे एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ छान असं मऊसूत भिजलं आहे, आणि मोठ्या चपातीच्या कणकेचा गोळा घेतला आहे मी। अगदी मोठी चपाती होईल इतपत एक मोठा गोळा घेतला आहे मी। हा गोळा छान गोल करून घ्यायचा आहे हाताच्या साहाय्याने, आणि आता आपण त्याची एक मोठी चपाती लाटून घेणार आहोत। तर आपल्याला चपाती मोठी आणि अशी एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे। त्याचा कडाचा काठही पूर्ण असा पातळ झाला पाहिजे इतपत आपल्याला मोठी आणि छान चपाती लाटून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता खूप पातळ अशी मोठी चपाती लाटून चपातीवर मी इथे टोमॅटो सॉस लावून घेणार आहे। टोमॅटोचा सॉस सर्व बाजूने छान असा पसरवून घ्यायचा आहे। एकही कडा न सोडता आपल्याला सर्व बाजूने छान सर्व चपातीला लावून सर्व बाजूने टोमॅटोचे सॉस लावून तयार झाला आहे। तर इथे आपण एक चाकूच्या साहाय्याने मधून अशी त्रिकोणी आकाराचा येईल असा एक कट मारून घेणार आहोत। आणि कट मारल्यानंतर आपण जे बटाट्याचं सारण किंवा व्हेजिटेबलचे सगळे सारण तयार केलं होतं, ते सारण एका बाजूने छान असं चिटकवून घेणार आहोत।
सारण अगदी जाडसर असं भरायचं नाही, अगदी पातळसर असं सारण भरून घ्यायचं आहे आणि जसा त्रिकोणीचा आकार येईल तशाप्रमाणे हे सारण आपण छान भरून आणि चिटकवून घेणार आहोत। सारण भरून झालं आहे आणि आता आपण हा भाग फोल्ड करून घेणार आहोत आणि छान असं त्याला चिटकवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं सारण बाहेर निघणार नाही। या पद्धतीने सारण भरून घेऊन चिटकवायचं। कडा पूर्णपणे बंद झाले आहेत, तर आपण चाकूने त्याला कट करून घेणार आहोत। इथे चपातीला त्रिकोणी आकार आला आहे, तर इथे बघू शकता पराठा आपला त्रिकोणी आकाराचा दिसत आहे। अशाच पद्धतीने आपण एका पराठ्यातून 3 पराठे करून घेणार आहोत। तर आता दुसऱ्या लेयरलाही मी एक स्टफिंग लावून घेते आणि त्याच्याही सर्व बाजूने त्रिकोणी आकाराचा स्टफिंग लावून घेणार आहे। इथे बघू शकता मी कशा पद्धतीने लावत आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे करून घेणार आहोत। त्याच्याही मी कडा बंद करून घेते आणि परत आपण चाकूने कट मारून हा त्रिकोणी पराठा तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अगदी सुंदर असा त्रिकोणी आकाराचा पराठा इथे दिसत आहे। अगदी जाडही नाही, मीडियम साईजचा असा पराठा तयार झाला आहे। तर आपण तिसराही पराठा तयार करून घेणार आहोत। इथे बघू शकता किती सुंदर असे त्रिकोणी आकाराचे पराठे आपले दिसत आहेत। कडा बंद करत असताना अगदी काळजीपूर्वक कडा बंद करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं हे सारण तव्यावर घालताना पराठाचे स्टफिंग बाहेर येता कामा नये। तवा मी इथे आधीच गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि त्यावर मी थोडेसे तेल शिंपडून घेते हाताने आणि आता आपण एक पहिला पराठा घालून घेणार आहोत आणि त्यासोबतच दुसराही पराठा घालून घेणार आहोत। इथे माझा तवा थोडासा लहान असल्यामुळे 3 पराठे एकदम घालता येत नाही, म्हणून मी इथे 2 पराठे घालून घेतले आहेत। त्यावर मी थोडेसे 1 चमचाभर तेल लावून घेणार आहेत आणि चपातीची खालची बाजू इथे शेकून झाली आहे, तर आपण चपातीची दुसरी बाजू शेकून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण दोन्ही पराठे खरपूस असे छान भाजून घेणार आहोत। लाल रंग येऊपर्यंत आपण दोन्ही पराठे छान खरपूस भाजून घेणार आहोत। आलट पालट करून इथे पराठा आपला छान असा खरपूस भाजून झाला आहे। तर इथे बघू शकता दिसायलाही खूप सुंदर असा रंग आला आहे पराठ्यांवर। तर आता आपण हा पराठा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि राहिलेला एक तिसरा जो पराठा आहे तो आपण तव्यावर घालून त्यालाही छान असं खरपूस भाजून घेणार आहोत। आजपर्यंत कोणीही न दाखवलेली अशी अनोखी आणि वेगळी पराठे इथे आपले व्हेजिटेबल रेडी झाले आहेत। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना डब्याला सुद्धा हे पराठे देऊ शकता। रात्रीचा स्वयंपाक करायला कंटाळा जरी आला असेल तर अशा सोप्या पद्धतीने पराठे तुम्ही करून घेऊ शकता। ते जरी खाल्ले तरी हे पराठे चवीला सुंदर लागतात। तर तुम्ही हवं तर दही किंवा सॉस सोबत ही खाऊ शकता। पराठा इथे मी तुम्हाला एक उघडून दाखवते। पराठ्याच्या आतमधली स्टफिंग बघू शकता अगदी गच्च अशी भरलेली आहे। पराठा दिसायला सुंदर दिसतो, अगदी त्रिकोणी आकार आला आहे। पराठा अगदी जाडही नाही, पातळही नाही, खूप सुंदर असा पराठा इथे आपला झाला आहे आणि मऊसूद असा आपला पराठा इथे रेडी झाला आहे। मुलांना तुम्ही हा डब्याला खूप छान ऑप्शन आहे, डब्याला देऊ शकता हा नाश्ता। व्हिडिओ कसा वाटला आहे व्हेजिटेबल पराठा कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे मी एक पराठ्याची टेस्टही तुम्हाला सांगते। पराठा इतका सुंदर आणि यम्मी झाला आहे खायला, लहान मुलं हे अगदी आवडीने खातील। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतना हा पराठा खूपच आवडेल। घरी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। साहित्य बघणार आहोत। इथे गुलाबजामुनचं मी प्रीमिक्स घेतले, मी इथे MTR कंपनीचे घेतले आहे। तर तुम्हाला कोणत्या कंपनीचं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आणि मी ते 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, बेकिंग पावडर घेतली आहे, व्हॅनिला एसेन्स घेतला आहे आणि 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे। साधारण 2 चमचे होईल एवढी दुधाची साय घेतली आहे। पहिल्यांदा आपण ही दुधाची साय घालून घेणार आहोत आणि याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। जे दुधाच्या साईच्या गुठळ्या असतात ते आपण असं छान असं ढवळून त्याला फोडून घ्यायचे आहेत। इथे बघू तर आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत, तेही आपण छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे
आणि आपण यात आता पिठी साखर घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता हे आपल्याला गुलाबजामुनचं प्रीमिक्स आपण घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आधी आपल्याला। तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। यात बेकिंग पावडर घातलेली असते तरी आपण थोडंसं बेकिंग पावडर घालून घेणार आहोत, अगदी चिमूटभर एवढी बेकिंग पावडर घालून घेणार आहोत। तर इथे आपण व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे, 1 चमचाभर आपण व्हॅनिला एसेन्स घालून घ्यायचा आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचंय। तर आता हे बॅटर आपलं रेडी झालं आहे। तर बॅटर आपलं परफेक्ट झालं आहे डोरा केक करण्यासाठी। पॅन मध्ये तेल ओतून घेतलं आहे आणि छोटे छोटे डोरा केक करून घेणार आहोत। आणि आपण लो टू मीडियम हीटवर झाकण लावून ठेवून देणार आहोत 1-2 मिनिटांसाठी। तर इथे बघू शकता आपलं छान असं बॅटर असं छान असं टंब फुगलं आहे केकचं। आता आपण ह्याला आलटून पलटून शेकून घेऊया। एक मिनिटभर झाकण लावून आपण परत एकदा ह्याला 1 मिनिटभर झाकण लावून आपण ठेवू। आणि असे रेडी झाले आहेत, इथे बघू शकता अगदी छान रेडी झाले आहेत, कुठेही कच्चे वाटत नाहीयेत मला। तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवते। चाकू एकदम आपला क्लीन येतोय, म्हणजे डोरा केक आपले छान असे तयार झाले आहेत। आपले व्हाईट वाले डोरा केक रेडी झाले आहेत। आता हे उरलेले जे बॅटर आहे त्यामध्ये आपण आपल्याला उरलेल्या बॅटर मध्ये आता आपण पिंक कलरचा फूड कलर घालणार आहोत। अगदी 3-4 थेंब फूड कलर घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। तर आपलं बॅटर हे रेडी झालं आहे। तर आता आपण तव्यावर डोरा केक करून घेऊया। आणि याला झाकण लावून ठेवूया 1-2 मिनिटं। तर आपण हे केक असे उलटे करून घेऊया आता। रेडी झाले आहे, तर आपण आता प्लेट मध्ये काढून घेऊया। तर आज लोणीपासून आपण क्रीम बघणार आहोत डोरा केकची। तर इथे लोणी साधारण 100 ग्रॅम घेतली आहे। तर या लोणीमध्ये साधारण 4 मोठे चमचे मी इथे पिठी साखर घालून घेतली आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं। बघू शकता आपली क्रीम रेडी झाली आहे, किती छान आपली क्रीम तयार झाली आहे। आता हीच क्रीम आपण डोरा केकवर लावून घेणार आहोत। तर कोणाला कळणारही नाही, घरच्या लोणीपासून छान अशी पांढऱ्या शुभ्र आपली क्रीम तयार झाला आहे। तर आता हा आपला व्हाईट कलरच्या डोरा केकला आपण इथे क्रीम अशी लावून घेणार आहोत आणि हा पिंक कलरचा आपण यावर असं ठेवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता। तर आता आपले डोरा केक तयार झाले आहेत। एक केक मी कट करून दाखवते। तर इथे बघू शकता केक आपला छान मऊसूद असा झाला आहे, स्पॉन्जी असा झाला आहे। तर हा तुम्ही केक टिफिनला सुद्धा देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। आज आपण पालकाची खस्ता कचोरी बघणार आहोत। तर इथे आपण पालकाची प्युरी करून घ्यायची आपल्याला। तर मी ते 1 जुडी पालक घेतली होती, ते 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि मोठे असे चिरून घेतले आहेत। तर मी इथे गव्हाचं कणिक घेतलं आहे, गव्हाचं कणिक 1 मोठं बाउल एवढं घेतलं आहे मी। साधारण हे कणिक 100 ग्रॅम असेल आणि मी इथे 50 ग्रॅम मैदा घेतला आहे। पहिल्यांदा आपण कचोरीसाठी पीठ मळून घेणार आहोत। तर मी इथे गव्हाचं कणिक हे सगळं घालून घेते यामध्ये आणि यात मैदाही घालून घेते। आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि ओवा आपण हाताने क्रश करून घालणार आहोत। हाताने असं चोळून घ्यायचंय ओवा आणि मग आपल्याला हे ओवा यात घालायचं आहे।
आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत। साधारण 4 चमचे एवढे तरी मी तेल घालून घेतलं आहे आणि छान आपण ह्या तेलामध्ये हे पीठ मिक्स करायचं आहे। छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे एक पिठाचा गोळा होईल असं इथपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता असा हातानेच आपला एक गोळा तयार होतोय पिठाचा। सगळ्या बाजूनी हे तेल मी लावून घेतलं आहे पिठाला आणि छान असं मस्त असा गोळा तयार होतोय दाबला की। तर आपल्याला हे पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पालकाची प्युरी करून घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला पालकाची प्युरी करून घ्यायची आहे। तर आपली इथे पालक प्युरी रेडी झाली आहे। तर आपण या पिठामध्ये घालून घेऊया आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं आपण जर पालकच्या प्युरीमध्ये आपलं पीठ मळलं नाही जरी गेलं तर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपण यामध्ये थोडंसं तेल घालून परत एकदा छान असं मळून घेणार आहोत। तर पीठ आपलं छान असं मळून झालं आहे। तर इथे बघू शकता। तर आपण याला झाकण पीठ सेट होण्यासाठी ठेवून देऊया। आपलं पीठ सेट होतंय तोपर्यंत आपण कांदा बटाट्याचा मसाला तयार करून घेणार आहोत। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक असे चिरून घेतले आहेत आणि इथे 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 छोटा चमचा जिरे घेतले आहेत, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, बडीशोप घेतली आहे इथे मी 1 चमचा, ते मिक्सरला फिरवून घेतला आहे बडीशोप, चाट मसाला मी 1 चमचा घेतला आहे, धणे मी 1 चमचे घेतले आहेत, चवीनुसार मीठ आणि इथे मी बटाटे साधारण 4 बटाटे उकडून घेतले आहेत। मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा आपला छान असं भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे मी गॅस मोठा ठेवूनच आपले कांदे परतवण्यासाठी ठेवले होते आणि आपले कांदे छान आता परतू पण हे सगळे ड्राय मसाले घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता गॅस आपल्याला मीडियम हीटवर ठेवून हे छान मसाले परतून घ्यायचे आहेत। बडीशोप घालून घेणार आहोत यामध्ये आपण आणि छान याला मिक्स करून घ्यायचे। बटाटे घालून घेऊया आता। आपण यात चाट मसाला घालून घेणार आहोत, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपल्याला। मीठ हे प्रमाणातच घालायचं आहे कारण की चाट मध्ये पण मीठ असतं, त्यामध्ये आपण मीठ प्रमाणातच घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचे। धणे हे आपल्याला असे हाताने कुस्करून घालायचे आहेत। एक चमचा मी चिंचेची चटणी घेते, तेही मी ते घालून घेते आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला। चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे। छान असा मस्त खमंग असा मसाल्याचा वास दरवळत आहे, अगदी घरभर वास पसरला आहे। तर आपलं हे साधारण 2 ते 3 मिनिटं आपण छान असं याला परतून घ्यायचं। मीडियम गॅस मीडियम हीटवर ठेवून हे मसाले छान असे बटाट्याला कोटिंग झाले पाहिजे इतपत आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे। तर
तर आपले साधारण 2 ते 3 मिनिटं झाले आहेत, तर आपण गॅस बंद करून घेऊया। तर आपण हे सारण आता काढून घेतलं आहे, तर आपण सारण गार होण्याची वाट बघूया। तर आपलं पीठ छान असं सेट झालं आहे, तर इथे बघू शकता अगदी मऊ झालं आहे पीठ। तर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। साधारण हा लिंबू एवढाच प्रमाणाचा मी गोळा घेतला आहे। मोठा लिंबू जो असतो तेवढ्या प्रमाणाचा एक गोळा तयार करून घेतला आहे। असंच आपल्याला हे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर आपण इथे पोलपाटाला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि हे लाटून घेणार आहोत। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, असे मीडियम साईज मध्ये आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। साधारण एवढी जाड अशी पोळी मी लाटून घेतली आहे। तर इथे बघू शकता पोळीचे काठही थोडेसे जाड आहेत। तर अशा पद्धतीने हे असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे सारण 1 चमचाभर सारण आपण यात घालून घेणार आहोत। त्याच्या कडा बंद करून घेणार आहोत। उरलेलं वरचं पीठ आपण काढून घेणार आहोत आणि त्याला हलक्या हलक्या हाताने असं थोडंसं प्रेस करून घेणार आहोत। छान असा कडा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हलक्या हाताने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे। मी कचोरी बनवत असताना आधीच तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि मी हे लो टू मीडियम हीटवर तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तर आधी एक मी पिठाचा गोळा घालून दाखवते। तर आपलं छान असं तेल तापलं आहे। अगदी कडकडीत आपल्याला तेल नको आहे, अशाच प्रमाणे एवढ्या प्रमाणेच आपल्याला तेल गरम लागणार होतं, तेवढ्या इतपत तेल गरम छान झालं आहे। तर आपण कचोरी हळू तसं सोडून घेऊया। तर बघू शकता तुम्ही आपली कचोरी छान अशी फुगत आली आहे। तर इथे बघू शकता थोडी थोडी वर दिसते तुम्हाला फुगलेली। तर छान आपली खालची बाजू शेकून झाली आहे। तर आपण उलटून घेऊया आणि दुसरी बाजूही छान असं खरपूस भाजून घेऊया। तर आपल्या कचोऱ्या छान अशा भाजून झाल्या आहेत। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कचोरी भाजण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात आपल्याला मीडियम हीटवर भाजण्यासाठी। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आपली कचोरी रेडी झाली आहे। तर आपण अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या रेडी करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता दुसरी कचोरी घालून घेतल्यानंतर मी लगेचच त्यावर तेल घालून घेते, म्हणजे आपली पुरी छान फुगेल। तर इथे आपले 25 ते 26 कचोऱ्या रेडी झाल्या आहेत। तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे 5 कचोऱ्या काढून घेतल्या आहेत। सर्व कचोरी टंब अशा फुगलेल्या आहेत। दिसायलाही कचोऱ्या खूप सुंदर दिसत आहेत आणि अगदी खस्ता असे झाले आहेत। तर आपण कचोरीची प्लेटिंग करून घेणार आहोत। आतमधलं स्टफिंगही छान दिसत आहे। तर त्यामध्ये हिरवी चटणी आणि दही घालून घेणार आहोत। तुम्हाला जर दही किंवा हिरवी चटणी नको असेल तर तुम्ही असेही खाऊ शकता, पण यामध्ये मी थोडीशी चिंचाची चटणीही घालून घेते। जर तुमच्याकडे बारीक शेव असेल तर तुम्ही शेवही घालून घेऊ शकता। माझ्याकडे इथे आता बारीक शेव नव्हती, म्हणून मी एवढ्या चटण्या घालून घेतल्या आहेत। आणि टेस्ट मी तुम्हाला सांगते, आतापर्यंत तुम्ही कधीही अशी कचोरी खाल्ली नसेल। चवीला इतकी सुंदर अशी कचोरी झाली आहे, तोंडात टाकताच विरघळणारी कचोरी झाली आहे। अगदी कुरकुरीत आणि खस्ता कचोरी झाली आहे। अशा प्रकारची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पालक प्युरीची कचोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीची कचोरी तुम्ही घरी पाहुणे आल्यावर किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा असेच नुसते देऊ शकता।